उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। मी अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरण नगर अमरावती। आज आपण अभ्यासक्रम जो BA भाग 3 ला सत्र 5 साठी आहे, मृदुगंध भाग 3 या पुस्तकाचा सत्र 5 चा पोर्शनवर आधारित संभाव्य जे प्रश्न येणार आहेत किंवा येऊ शकतात विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये, त्याबद्दल आपण चर्चा करतोय। मागच्या भागामध्ये आपण वैचारिक पाठ आणि लोकजीवनातील वृक्षपूजा इथपर्यंत आपण आलो होतो। आता इथून पुढे आपण आजच्या या लेक्चरमध्ये पुढचे काही प्रश्न किंवा पुढचा पोर्शन पाहूया। पाणी ही जी भास्कर चंदनशिव यांची कथा अभ्यासक्रमात समाविष्ट आहे, त्यावर आधारित साधारणतः अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात की भास्कर चंदनशिव हे नाव कशासाठी पॉप्युलर आहे, प्रसिद्ध आहे। तर ग्रामीण मराठी कथाकार म्हणून भास्कर चंदनशिव हे प्रसिद्ध आहे असं त्याचं उत्तर देता येईल। पाणी कथेचे लेखक कोण? तर पाणी कथेचे लेखक भास्कर चंदनशिव असं त्याचं उत्तर येईल। पाणी कथेचा आशय कोणत्या प्रकारचा आहे? तर पाणी कथेचा आशय दुष्काळजन्य परिस्थितीतही गावामध्ये जातीय ताणतणाव कसे निर्माण होतात हा या कथेचा केंद्रबिंदू आहे। हिरा म्हणजे काय? तर त्याचं उत्तर असं राहील की नदीच्या खोल भागामध्ये गड्डा करून झिरपणाऱ्या पाण्यास हिरा म्हटले जातात। पुढे असा प्रश्न येऊ शकतो की पाणी या कथेचा नायक कोण? तर पाणी या कथेतनी काही असा एक नायक नाही आहे, तर 7-8 जणांचा उल्लेख येतो। त्यामध्ये सदान्ना हा ज्येष्ठ त्या कथेत दिसतो आपल्याला, आणि सदान्ना व संता ही दोन मंडळी ज्येष्ठ मंडळी आहे, ज्येष्ठ गृहस्थ मंडळी आहे, आणि त्यांच्यासोबत काही पात्रे येतात गावामधली। त्यामध्ये ज्योती आहे एक, दाम्या, संभा, चोख्या, रामा, यस्कर अशा पद्धतीची मंडळी येतात। या कथेमध्ये खलनायकाच्या भूमिकेत कोण आहे असा प्रश्न येऊ शकतो। पाणी कथेत खलनायक कोण आहे? तर पाणी या कथेमध्ये भगावाणी, पाटील आणि सरपंच हे खलनायकाच्या भूमिकेत आहे। गावात नदीत सदा व संता मंडळींनी खोदलेल्या हिऱ्यामुळे कोणती समस्या निर्माण झाली आहे? तर गावामध्ये जी पाण्याच्या दुष्काळावर उपाययोजना म्हणून ही जी सदान्ना आणि संता यांनी जी हिरा खोदलेला आहे, यामधून समस्या निर्माण झाली आहे की गावालगतच्या नदीतील वरच्या बाजूस तो हिरा खोदल्यामुळे खालच्या बाजूची जी मंडळी आहे त्या हिऱ्याचं झिरपणारं पाणी खालच्या बाजूस येईल, आणि मग ते पाणी आल्यानंतर उच्चभ्रू समाजातील लोकांना ते पटणार नाही, ते चालणार नाही, आणि यातून एक नवीन समस्या गावात निर्माण होते। आणि त्या समस्येचं जे काही समाधान आहे ते त्या कथाकाराने तिथे दाखवलं आहे। या अभ्यासक्रमामधला ललित लेख अंतर्गत 10 पैशाचा तमाशा नावाची एक कथा मुकुंद टाकसाळे या लेखकाची तुम्हाला अभ्यासक्रमात नेमलेली आहे, विनोदी कथा आहे। मुकुंद टाकसाळे हे कशासाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न येऊ शकतो की प्रसिद्ध सुप्रसिद्ध असे ते विनोदी लेखक म्हणून परिचित आहे। 10 पैशाचा तमाशा या कथेचा लेखक कोण? तर मुकुंद टाकसाळे। 10 पैशाचा तमाशा या कथेत मुख्य पात्र कोणते? तर दामू। दामू हा कशा प्रकारचा माणूस असतो असा एक प्रश्न येऊ शकतो। दामू हा तत्ववादी आणि नियमाप्रमाणे वागणारा माणूस असतो। दामूचे वाद नेहमी कोणाबद्दल झालेले असतात? अर्थात दामूचे वाद हे नेहमीच प्रवासाच्या दरम्यान कंडक्टरशी वगैरे झालेले असतात। तालुक्याच्या गावाला जेव्हा ST स्टँडवर दामू कंट्रोलरसोबत कुठल्या पद्धतीनं वाद करतो, तर दामूच्या बाबतीतनी घडलेला प्रसंग तिथं वर्णन केलेला आहे। तर तो वाद जो काही घडतो तो तिकिटे बाकावर बसून घ्यावीत या नियमाची पाटी तिथं लावली असते, आणि त्या पद्धतीनं काही होत नाही, आणि म्हणून मग तो कंट्रोलरसोबत वाद करतो। पुढचा प्रश्न येऊ शकतो की दामूची समस्या लक्षात आल्यावर कंट्रोलर काय करतो? दामू हा विक्षिप्त माणूस आहे लक्षात आला, आणि त्या कंट्रोलर शेवटी ते जी पाटी आहे नियमाची ते उचलतो तो आणि तिकडे नेऊन ठेवून देतो। बसस्टँडवरील नियमाची पाटी दामूच्या प्रयत्नाने काढण्याची वेळ कंट्रोलरवर का आली? तर दामूसारखी माणसं यापुढे जर तक्रार करतील तर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, आणि म्हणून मग तो कंट्रोलर चिक्क ती पाटीच उचलून नेऊन ठेवते। पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की दामू बसमध्ये कंडक्टरच्या सीटवर जेव्हा बसतो दुसऱ्या प्रसंगामध्ये, तर काय घटना घडते? तर दुसऱ्या प्रसंगामध्ये दामू जेव्हा कंडक्टरच्या सीटवर बसला असतो तेव्हा अक्षरशः कंडक्टरने दामूला बसच्या खाली उतरून शिव्या दिलेल्या असतात। दामूचा तिथं पराजय झालेला असतो। पुढच्या एका प्रसंगामध्ये दामू जेव्हा कोल्हापूरहून पुण्यासाठी येत असतो तेव्हा ती जी बस असते ती बस कुठे जाणार असते?
कोल्हापूरहून निघणारी बस जी पुणे मार्गे येते ती बस औरंगाबादला जाणार असते. कोल्हापूर ते स्वारगेट या अंतराचे तिकीट किती रुपये आहे? तर 29 रुपये 40 पैसे एवढं तिकीट पुणे ते स्वारगेट या दरम्यान जुनी कथा असल्यामुळे तेवढे रुपये होतं. दामूला कंडक्टरकडून किती पैसे वापस घ्यायचे असतात? दामूला कंडक्टरकडून 10 पैसे वापस घ्यायचे असतात. पहिले तो 30 रुपये देते, मग 1 रुपया देते, 31 रुपये वगैरे वगैरे होतं. कंडक्टर दामूला 1 रुपयाची नोट देतो आणि 90 पैसे तुम्हीच मला वापस आणून द्या असं म्हणतो. दामू कंडक्टरने दिलेल्या 1 रुपयाच्या नोटीला घेऊन 90 पैसे परत करण्यासाठी काय काय प्रयत्न करतो? 1 रुपयाची नोट जेव्हा कंडक्टरची घेतो दामू, तेव्हा तो साताऱ्याच्या स्टँडला उतरतो आणि काही केळेवाल्याकडे जातो, पानटपरीवर जातो, पण त्याला काही ते 90 पैसे सुटे कोणीच देत नाही. शेवटी 10 पैशाच्या लढाईत दामू कसा पराभूत होतो असा प्रश्न येऊ शकतो. तर 10 पैशाची लढाई ही खूप मोठी लढाई आहे. त्यातला कोणताही बारीक सारीक प्रश्न येऊ शकतो. पण आपल्याला साधारणतः काय येऊ शकते पहा. दामू कंडक्टरजवळून 10 पैसे परत घ्यायचे म्हणून इरेस पेटलेला असतो आणि मग गाडी पुण्यात जेव्हा येते तेव्हा कंडक्टरजवळ तो जातो. कंडक्टर शेवटी तिकिटाच्या मागे रक्कम लिहून एक सिग्नेचर करतो, सही करतो व तुमचे 10 पैसे उद्या डेपो मॅनेजरकडून तुम्ही घेऊन जा असे म्हणून त्याला वापस पाठवतो. दामू दुसऱ्या दिवशी एस टी स्टँडला जातो आणि तिथल्या डेपो मॅनेजरला भेटून माझे 10 पैसे मला परत हवे आहे असं जेव्हा तो तिथे तक्रार दाखल करतो, तेव्हा बसचा नंबर काय होता असा जेव्हा कंट्रोलर डेपो मॅनेजर विचारतो, तेव्हा दामूला त्या बसचा नंबर माहीत नसते. आणि बस कुठे जाणार होती? तर बस औरंगाबादला जाणार होती. तेव्हा मग त्या मॅनेजरच्या लक्षात येते की औरंगाबाद जयपूरची जर गाडी असेल तर तुम्ही ते 10 पैसे तुम्हाला औरंगाबाद डेपो मॅनेजर वापस करेल, त्यासाठी तुम्हाला औरंगाबादला जावं लागेल. अशा पद्धतीनं तो सल्ला देतो. हे ऐकून दामू गार होतो आणि दामूची ही जी लढाई आहे 10 पैशाची, यासाठी तो कसा पराभूत झाला, त्याची कशी वाताहत झाली, हे या कथेतून किंवा या कॅरेक्टरमधून आपल्याला लक्षात येते. मित्रांनो, 3 वैचारिक पाठ व 3 ललित पाठ संपल्यानंतर 6 कविता आपल्याला अभ्यासक्रमात नेमलेल्या आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पहिली जी संतवाणी नावाची शीर्षक असलेली 2 संतांच्या कविता आपण शिकवलो आहे, आपण त्या अभ्यासल्या. पहिली तुकाराम, संत तुकारामाच्या जे का रंधले गांधले किंवा अशा पद्धतीचे एक अभंग आहे, तो आपण पाहूया. यावर आधारित काय प्रश्न येऊ शकतो? संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय असा छोटासा प्रश्न येऊ शकतो. तुकाराम बल्लोबा आंबिले. संत तुकाराम हे कोणत्या संप्रदायातील कवी म्हणून प्रसिद्ध आहे? तो वारकरी संप्रदायाचे सुप्रसिद्ध कवी म्हणून तुकाराम परिचित आहे असं आपल्याला उत्तर देता येईल. जे का रंजले गांजले हा प्रसिद्ध अभंग कोणाचा? तर संत तुकारामाचा. साधू आणि देव कसा ओळखावा असे तुकाराम महाराज म्हणतात. जो दुःखित जनांची सेवा करतो त्याला साधू म्हणावे व देव हा सुद्धा अशाच सज्जनांच्या सहवासात मिळतो असे तुकोबा म्हणतात. काय की दुःखी जनांची सेवा करतो त्याला साधू म्हणावे व देव हा सुद्धा अशाच सज्जनांच्या सहवासात राहतो असं तुकोबा म्हणतात. संत सज्जनांचे चित्त कशा प्रकारचे असते? तर संत व सज्जन मंडळींचे चित्त मृदू अशा लोणीप्रमाणे असते. त्यांचे ते अंतःकरण असते जे कुणावरही रागवत नाहीत आणि कठोरता त्यांच्याजवळ नसते. पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की सज्जन साधू हे निराधार मंडळींना कसे वागवतात? ज्यांना पालनपोषण करता नाही असे जे अनाथ असतात अशांना जवळ करून त्यांच्यासाठी तो दाता म्हणून उपयोगी पडतो असे त्यांची वर्तणूक असते. दासीपुत्रावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करणारा तुकारामाला कोण वाटतो? जो व्यक्ती सज्जन मनुष्य आपल्या मुलाप्रमाणेच आपल्या मुलासारखीच वागणूक आपल्या घरातील सेवा करणारे दास व दासी यांना देतो असा व्यक्ती म्हणजेच दुसरा भगवंतच होय असे तुकोराम आपल्याशी त्याचं हे सांगतात, महत्त्व पटवून देतात. की पुढची साधुत्वाची लक्षणे तुकारामाच्या मध्ये कोणती असावीत? साधुत्वाची काही लक्षणे तुकोबा सांगतात. रंजल्या पीडितांची सेवा जो करतो तो साधू. 1. आपले मन सदैव मृदू लोण्याप्रमाणे ठेवतो असा. अनाथांना हृदयाशी कवटाळणारा असा किंवा मुलाप्रमाणे दास दासी यांच्याशी वर्तणूक करणारा जो कोणी असतो तो साधुत्व आहे त्याच्यात भरलेलं असं तुकोबाला वाटते. जे का रंजले गांजले रिकामी जागा भरा असं येऊ शकते. त्याशी म्हणे रिकामी जागा आपुले. तोची साधू ओळखावा रिकामी जागा
तेथेची जाणावा देव, त्याचं रिकाम्या जागेतलं वय. ज्यासी रिकामी जागा नाही त्यासी धरी जो हृदयी, ज्यासी अपंगिता नाही. दया करणे जे रिकामी जागा तेची दासा आणि दासी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची रिकामी जागा मूर्ती, भगवंताची मूर्ती. अशा पद्धतीनं तुकारामाच्या रंजल्या गांजावर आपल्याला प्रश्न येऊ शकतात. याहीपेक्षा वेगळे प्रश्न येतील. समर्थ रामदासांच्या 4 लाईन आपल्याला अभ्यासक्रमात दिलेल्या आहेत. दासबोध हा ग्रंथ कुणी लिहिला, तर समर्थ रामदास यांनी लिहिला. समर्थ रामदास हे कोणत्या काळात होऊन गेलेले कवी आहेत, तर शिवकाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात संत रामदासांचा जन्म होऊन गेलेला आहे. शिवकाळामध्ये कोणत्या संताने धर्मोपदेश केला असं येऊ शकतं, की अर्थात धर्माचा उपदेश समर्थ रामदासांनी केला. समर्थ रामदास यांनी जनसामान्यांचे असहाय्य जगणे कसे वर्णन केलेले आहे. उपासमारीने तडफडून सामान्यांना मरावे लागते असे वर्णन संत रामदासांनी आपल्या अभंगातून केलेले आहे. सर्वसामान्य जनता कशामुळे मृत्यू पावते, तर संत रामदास यांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ पोटाची खळगी भरण्यातच त्यांचा जन्म जातो व त्यातच त्यांना मरण येते. उदंड लेकुरे झाले वगैरे. कष्ट करून करून पोट भरणारे सामान्य जनांचे पुढे काय होते. त्यांना रामदास म्हणतात, संत रामदास म्हणतात, त्यांना सुखाचे दिवस येत नाही आणि कष्ट करतानाच त्यांना मरण येते, असा त्यांचा अंत होतो. असं सर्वसामान्य जनतेबद्दलचं निरीक्षण रामदास स्वामी यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. एखादा जर सामान्य माणूस जिवंत राहिलाच तर त्याचे काय होते किंवा काय होतं, असं रामदासांना वाटतं की एखादी व्यक्ती सर्वसामान्य जनांमध्ये जिवंत राहिलाच तर त्याला उदंड दुःख सोसावे लागते. राहायलाच एखादा जिवंत सामान्यां म्हटला तर त्याला उदंड कष्ट सहन करावं लागतं, दुःख व्यथा वेदना सहन करावं लागते. रिकामी जागा भरा, जन बुडाले बुडाले, रिकामी जागा गेले, पोटे विन गेले. तेने उडंद उडंद रिकामी जागा राहिले, दुःखची साहिले. तेने उदंड उदंड दुःखची साहिले, असे त्याची हे. तिसरी कविता अभ्यासक्रमामध्ये दुसरी कविता समाविष्ट आहे मित्रांनो. बालकवी यांची औदुंबर नावाची कविता अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. आपण ते विस्ताराने त्याचा आशय बघितला होता. औदुंबर कवितेचे कवी कोण? बालकवी. बालकवीचे पूर्ण नाव काय? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. औदुंबर म्हणजे काय? अर्थात उमराचे झाड. नदीच्या दोन्ही काठावर किंवा औदुंबर कवितेत नदीच्या दोन्ही काठावर काय आहे असा प्रश्न येऊ शकतो, की हिरवाई आहे, हिरवळ आहे. त्याचं उत्तर. झरा कसा आहे, तर त्याचं उत्तर आहे निळा सावळा रंगाचा झरा आहे. औदुंबर कवितेतील पायवाट कशी आहे, तर पांढऱ्या रंगाची, गावाकडून नदीकडे डोहाकडे येणारी ती पायवाट आहे. औदुंबर कसा बसला आहे असा प्रश्न येऊ शकतो. पाण्यात पाय टाकलेल्या एखाद्या ऋषीप्रमाणे, ध्यानस्थ मग्न ऋषीप्रमाणे औदुंबर आहे असं कवीने वर्णन केलेलं आहे. पायवाट कुठे चालली आहे, तर गावाकडून येऊन नदीच्या डोहाकडे ती येते आहे. नदीच्या डोहाकडे तिचा प्रवास सुरू आहे. गाव कसे आहे असा प्रश्न येऊ शकतो. 4 घरांचे चिमुकले परंपरेने ग्रासलेले असे गाव आहे. औदुंबरमधून प्रामुख्याने कशाचे वर्णन आले आहे, तर त्याचं उत्तर येईल निसर्गाचं सुरेख वर्णन अत्यंत कमी शब्दामध्ये, अत्यंत लयबद्ध शब्दामध्ये बालकवींनी केलं आहे, असं त्याचं उत्तर देता येईल. गाव नावाची कविता ग्रेस, कवी ग्रेस यांची अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. ग्रेस यांचे पूर्ण नाव काय असा प्रश्न येऊ शकतो. माणिक सीताराम गोडघाटे. माणिक सीताराम गोडघाटे असं ग्रेस यांचं नाव आहे आणि ते नागपूरचे आहेत. गाव कविता त्याचे कवी कोण असा प्रश्न येऊ शकतो. कवी ग्रेस. ग्रेसांच्या गाव कवितेमधील गावातील घरे कशी आहेत, तर पावसाळ्यात गळणारी व घरात कायम दारिद्र्य असणारी घरे आहेत असं त्याचं उत्तर आहे. पानवठ्याजवळ काय काय आहे, तर पानवठ्याजवळ खचलेला वाळा आहे उत्तर त्याचा. घोळा कसा हिंडतो आहे, तर मोकाट हिंडतो आहे असं त्याचं उत्तर येतं आहे. कावळा कोणत्या झाडावर उडतो, तर वडाच्या झाडावरून कावळा उडतो असं त्याचं उत्तर आपल्याला देता येईल.
पारावर कोण पडला आहे, तर एक साधू पारावर त्या गावातनी पडलेला आहे, रिकामटेकडा आहे, झोपला आहे. गावातील लोक कसे आहेत ग्रेसांना वाटते, तर गावातील लोक शहाणे आहेत असं कवी ग्रेस यांना वाटते. या गावातील मंडळींचा जीव कशात आहे, तर अर्थातच कवी म्हणतो त्या पद्धतीनं कौलारू जे घर आहेत हे ते सोडायलाच तयार नाही आहे. कौलात अर्थात गावात त्यांचा जीव फसला आहे, अटकला आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढची एक कविता आहे वाहरू सोनवणे यांची, जीवनाचा शोध घेताना. ही मुक्तछंदाची कविता आहे. वाहरू सोनवणे हे कोण, तर आदिवासी कवी आहेत. जीवनाचा शोध घेताना ही कविता कोण्या कवीची आहे, अर्थात वाहरू सोनवणे यांची आहे. निसर्गाचे कोणते सूत्र वाहरू सोनवणे यांनी आपल्यासमोर सूचित केले आहे, तर समानता हे निसर्गाचं तत्व लेखकानं आपलं कवीने आपल्यासमोर कवितेतून ठेवलं आहे. निसर्गाला काय माहीत नाही असं कवी म्हणतो, तर निसर्गाला भेदभाव माहीत नाही असं वाहरू सोनवणे आपल्याला सांगतो. कोणाचे आयुष्य सुंदर होईल असे वाहरू सोनवणे म्हणतात की जो निसर्गाच्या सहवासात दीर्घकाळ राहील त्याचं आयुष्य सुंदर होईल. अशा पद्धतीचा निसर्गाच्या एकरूपतेचा भाव या कवितेत वाहरू सोनवणे यांनी आपल्यासमोर ठेवला आहे. कवी सुखदेव ढानके जे अमरावतीला होते, आता धामणगावात आहे, असे हे सुखदेव ढानके यांची एक ग्रामीण भागातलं वर्तमानकालीन वास्तव सांगणारी कविता खूनच पुसली मानवतेची ही कविता अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. आणि या कवितेत वर्तमानकालीन समाज वास्तव जागतिकीकरणानंतर जे काही बदल झाले गावांमध्ये, कशी माणुसकी हरवत चालली आहे आणि काय काय धांगडधिंगा गावात आला याचं वर्णन करणारी कविता आहे. खूनच पुसली मानवतेची ही कविता कोणाची, कवी सुखदेव ढानके यांची आहे. खूनच पुसली मानवतेची मधून कोणता आशय सूचित होतो, तर बदलत गेलेले ग्रामीण जग किंवा उद्ध्वस्त मानवी मूल्य हे अशा पद्धतीचा एक नवा आशय सूचित होतो. खूनच पुसली मानवतेची मध्ये कवीने पखवाजाची अवस्था कशी वर्णन केली आहे, तर पखवाजाची वादी तुटली आहे असं कवी म्हणतो आहे. काकड आरती कशी झाली आहे सुखदेव ढानके यांच्यामध्ये, तर काकड आरती गावामधली मुकी झाली आहे. सुखदेव ढानके यांच्यामध्ये भजनाची जी टाळ आहे ती कुठे पडली आहे, तर त्याचं उत्तर आहे अळगडीत पडली आहे. सुखदेव ढानके यांच्यामुळे वारकऱ्यांची जी माळ आहे तर तिची कशी अवस्था आहे, तर ती कचऱ्यात पडली आहे, सडत आहे असं त्याचं उत्तर येईल. भजनाने काय सोडली असे सुखदेव ढानके म्हणतात, तर भजनाने स्वतःची पायरी सोडली असं त्याचं उत्तर येईल. पारावर काय सुरू आहे वर्तमानकालीन गावामध्ये, तर सुखदेव ढानके यांच्या कवितेत पारावर सध्या नर्तन म्हणजे डान्स चालू आहे, नृत्य चालू आहे. तिथं भजन पाहिजे होतं, तिथं नृत्य चालू असा हा जो बदल आहे हा वर्तमान काळातला झालेला गावांमधला बदल कवीने टिपलेला आहे. कवी सुखदेव ढानके यांच्यामध्ये दोन गटांमध्ये गावामध्ये काय चालू आहे, तर भांडण तंटे चालू आहेत असं त्याचं उत्तर. भूपाळीचा काय हरवला आहे असे ढानके यांना वाटते, तर भूपाळीचा सूर हरवला आहे, म्हणजे भूपाळी संपली आहे गावातली असं कवी म्हणतो. माणसांमध्ये सध्या गावामध्ये काय चालू असते, तर भांडण आणि वैरत्व सुरू आहे. घराघरांमध्ये काय घुसलं असं सुखदेव ढानके यांना वाटते, तर घराघरामध्ये पक्ष घुसले असं ढानके यांना वाटते. माणुसकीची गुढी तिची अवस्था कशी झाली आहे, तर सुखदेव ढानके यांच्यामध्ये माणुसकीची गुढी मोडली म्हणजे माणुसकी गावातून संपली असं सूचित करायचं आहे त्यांना. नीतीची अवस्था सुखदेव ढानके म्हणतात त्या पद्धतीनं कशी झाली आहे, तर एखादी झाडणी जशी घरात असते तशा पद्धतीनं दुर्लक्षित ती नीती झालेली आहे गावामधली. आणि मूल्य जे असतात गाव पातळीवर ती मूल्यांची अवस्था कशी आहे, तर सुखदेव ढानके यांच्या मताप्रमाणे मूल्य एखाद्या खराट्याप्रमाणे दुर्लक्षित झाले आहे, टाकले गेलेले आहे असं ढानके यांचं या कवितेतनी मत आहे. आणि ते त्यांनी वर्णन केले, सुंदर प्रतिमा वापरल्या त्यांनी. पुण्याची अवस्था सुखदेव ढानके यांनी कसं केलेली आहे, तर वरवंट्यासह डोक्यावर पापाला घेऊन पुण्य चालत आहे असं वर्णन सुंदर आहे, की वरवंट घेऊन पाप डोक्यावर घेऊन पुण्य प्रवास करते असं सुंदर वर्णन कवीने केलेलं आहे, ज्यातून भरपूर काही गोष्टी सूचित होतात. माणसामधला माणूस माणसाचं काय झालं, माणसामध्ये जो माणूस होता त्याचं काय झालं असं सुखदेव ढानके यांना वाटते, तर माणसामधला जो माणूस होता तो मेला असं ढानके यांना वाटते. माणुसकी ही काय आहे,
तर जिवंतपणाची खूण आहे असं सुखदेव ढानके यांना वाटते. अशा वेगवेगळे प्रश्न यावर येऊ शकते. शेवटली जी कविता या अभ्यासक्रमात होती ती होती दातासाठी हत्तीला मारण्याचे गणित. लोकनाथ यशवंत यांची छोटीशी कविता, दीर्घ नाही पण मुक्त छंद असलेली कविता आहे. दातासाठी हत्तीला मारण्याचे गणित ही कविता कुणाची? कवी लोकनाथ यशवंत यांची. दातासाठी हत्तीला मारण्याचे गणित या कवितेचे आशय सूत्र काय? तर स्वार्थासाठी सामान्य जनतेचा वापर करून घेणारी राजकीय पुढाऱ्यांची जी वृत्ती आहे तो आशय या कवितेचा आहे. संपूर्ण मोर्चा पुढे सरकतो तेव्हा पुढारी कुठे असतात? संपूर्ण मोर्चा जेव्हा जिल्हा कचेरीवर निघतो तेव्हा पुढाऱ्यांचा पत्ता नसतो. मोर्चा कचेरीवर धडकतो तेव्हा पुढारी कोण कोण पुढे येतात? मोर्चा जेव्हा कचेरीवर धडकतो तेव्हा नेता आणि पुढारी मंडळी पुढे येतात आणि सगळा मोर्चा स्वतःच्या काबीज करतात, त्याच्यावर हुकूमत मिळवतात. तर राजकीय जी मंडळी आहे या मंडळींचं जे वागणं आहे ते कसं विचित्र वागणं आहे आणि ते कसं सर्वसामान्यांना घातक ठरणार आहे हे लोकनाथ यशवंत यांच्या कवितेतून सूचित होते. मित्रांनो, व्यावहारिक मराठी या शीर्षकाअंतर्गत 2 लेख आपल्याला अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. पहिला आहे अहवाल लेखन. आता अहवाल लेखन यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतात की अहवाल म्हणजे काय? तर सुसूत्र सुसंघटित एकत्रित केलेली माहिती म्हणजे अहवाल. पुन्हा एकदा लक्षात द्या, अहवाल म्हणजे काय? सुसूत्र सुसंघटित एकत्रित केलेली माहिती म्हणजे अहवाल. अहवाल हा कशा प्रकारचा असू शकतो? तर त्याचं उत्तर आहे लेखी स्वरूपाचा असू शकतो किंवा विवेचक अशी मांडणी असणारा असू शकतो. लेखी किंवा विवेचक मांडणी म्हणजे ऑडिओ टाईप. कोणत्या प्रकारचे अहवाल लेखन चुकीचे असू शकते? तर असंबद्ध म्हणजे त्याचा संबंध लागत नाही, अतार्किक त्याचं लॉजिक लागत नाही, व्यक्तिसापेक्ष म्हणजे एखाद्या व्यक्तीनं मुद्दाम लिहिलेला किंवा अपुऱ्या माहितीवर आधारित अहवाल हा असे अहवाल लेखन चुकीचे असू शकते. अहवाल लेखन करताना कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे? तर अहवाल लेखन करताना सुसंबद्धता, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आणि तर्कसंगत या गोष्टीकडे लक्ष द्यावं. अहवाल लेखन कसे असावे? तर अहवाल लेखन प्रभावी असावे असं त्याचं उत्तर आहे. प्रभाव पडला पाहिजे. अहवालाची भाषा कशी असावी? अहवालाची भाषा निसंदिग्ध म्हणजे अत्यंत शब्द उच्चारला ते समजली पाहिजे, क्लिष्ट भाषा असतात म्हणे. अहवाल कसा असावा? अहवाल पारदर्शी असावा, कोणालाही तो मोकळा असावा बघण्यासाठी. अहवालात अलंकारित भाषा असावी का? चूक की बरोबर लिहा असाही प्रश्न येऊ शकतो. तर अहवालात अलंकारित भाषा असता कामा नये, म्हणजे ते उत्तर चुकीचं. अहवालाची मांडणी कशी असावी? तर महत्त्वाचे मजकूर, त्याचा विस्तार, अर्थपूर्ण शब्दांचा वापर व शेवटी महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख असणारा अहवाल असावा. छोटी छोटी वाक्य त्यात असावी, शीर्षक असावी, अशी अहवालाची एकूण रचना असावी. स्टेप त्यातले. अहवाल कशाकरिता उपयोगी पडतो? महत्त्वाच्या समस्यांवरील उपाययोजनेसाठी अहवाल उपयोगी पडतो, हे त्याचं उत्तर. अहवाल व संज्ञापन यांचा आंतरसंबंध आहे का? अहवाल आणि कम्युनिकेशन. तर अर्थात अहवाल हे संज्ञापनाचे प्रभावी, मूलगामी आणि महत्त्वाचे साधन आहे. अहवाल लेखनाच्या पायऱ्या किंवा टप्पे कोणते? त्याला आपण स्टेप म्हणतो. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो. पहिला अनुक्रमणिका, इंडेक्स. दुसरं शीर्षक, टायटल. तिसरं उपशीर्षक, सब टायटल. माहिती, डिटेलिंग त्याचं. त्यावरील विवेचन, सखोल असं. त्यातून समोर आलेले सत्य, निष्कर्ष, रिझल्ट, कन्क्लुजिंग त्याला म्हणतो आपण. निरीक्षणे, मग काय निरीक्षण आहे सगळ्यात. सूचना आणि संदर्भ ग्रंथसूची किंवा वगैरे वगैरे अशा पद्धतीनं डिटेल असा विस्तार अहवाल असू शकतो. प्रसारमाध्यमासाठी लेखन हा पुढचा लेख अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्याच्यामध्ये माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या घटकाला काय म्हणतात असा प्रश्न येऊ शकतो की माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या घटकाला किंवा माध्यमांना, साधनाला माध्यम, मीडिया असं म्हणतात. आपल्या सभोवती असणारी प्रसारमाध्यमे कोणती असा प्रश्न येऊ शकतात. वर्तमानपत्रे, दूरदर्शन, रेडिओ, इंटरनेट,
ईमेल, वेबसाईट, ब्लॉग, नेट सर्फिंग, सोशल मीडियाची सगळी साधने, यामध्ये फेसबुक, मोबाईल, व्हॉट्सॲप आणि ट्विटर आणि अनेक असे हे सगळे काय प्रसार माध्यम आहे. यातून माहितीचं प्रसारण होते सगळीकडे. प्रसार माध्यमाचे प्रमुख कार्य कोणते आहे की लोकशिक्षण, लोकमत तयार करणे. पब्लिकचा काय ओपिनियन आहे, पब्लिक ओपिनियन त्या समाजातून तयार होते. वर्तमानपत्र हे प्रसार माध्यम कोणत्या प्रकारात मोडते? प्रिंट मीडिया, मुद्रित माध्यम आहे. त्याचे प्रिंट झालेले असते, आपल्या घरी येऊन पडते सकाळी, ते प्रिंट असते, ते ठेवता येते. बाकीचं ठेवता नाहीत आपल्याला, फक्त वर्तमानपत्र आपल्याला संग्रही ठेवता येते. वर्तमानपत्राची वैशिष्ट्य कोणती? तर सर्वसामान्यांना परवडणारं, 2 रुपयात 1 रुपयात मिळणारं आणि सर्वत्र उपलब्ध आहे. कुठेही गेलो की आपण ते भेटते आणि आपल्याला ते संग्रही ठेवता येते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बातमी म्हणजे काय? तर सर्वसामान्य माणसाला उत्सुकता असणारी नवीन वेगळी घटना म्हणजे बातमी. बातमी मूल्य असणारे घटक कोणते? तर बातमीचं मूल्य असणारे घटक म्हणजे कालोचितता, नजीकता आणि लोकरुची. म्हणजे काल सुसंगत असणं पाहिजे, लोकांना आवडीची असली पाहिजे आणि जवळची असली पाहिजे, वाटली पाहिजे. बातमीचे घटक कुठले असतात? 4 घटक असतात बातमीतनी. शीर्षक असते, एक इंट्रो असते आणि एक डिटेल असा विस्ताराने परिच्छेद असतो आणि एक चित्र असते, फोटोग्राफ्स. बातमीची भाषा कशी असावी? साधी, सोपी, अलंकार नसलेली, प्रभावी, प्रवाही अशी भाषा असावी, हे त्याचं उत्तर आहे. वृत्तपत्रातील लेखन प्रकार कोणते कोणते आहेत? तर वृत्तपत्रामध्ये लेख, बातमी, लोकरुची, वार्ता लेख असतात, व्यक्तिचित्रणपर लेख अशा पद्धतीचे लेखन वर्तमानपत्रात केले जातं. स्तंभलेखनसुद्धा असते. वर्तमानपत्रातील लेखन हे कसे असले पाहिजे? वाचकांना लक्ष वेधून घेणारे आवाहक लेखन असले पाहिजे. नभोवाणी, आता रेडिओ, सर्वदूर पोचलेले माध्यम कोणते? रेडिओ त्याचं उत्तर. नभोवाणी हे त्याचंच नाव. नभोवाणी हे कोणत्या प्रकारचे माध्यम आहे? श्राव्य माध्यम आहे. कान पाहिजे आपल्याला, डोळे नसले चालते. नभोवाणीवरील कार्यक्रमाच्या विभिन्न स्तर कोणते? की मुलांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, सैनिकांसाठी अशा वेगवेगळ्या गटांसाठी रेडिओवर कार्यक्रम होतात. नभोवाणीची भाषा सर्वसाधारण कशी असते? नभोवाणीतील भाषा ही बोलीभाषा असते. माणसांना बोलता येईल, माणसांना जवळची वाटणारी ती बोलीभाषा असते. श्रोत्यांशी संवाद साधणारी भाषा असते. उच्चारणातून श्रोत्यांच्या मनावर चित्र उभी करणारी अत्यंत जबरदस्त अशी भाषा रेडिओतून वापरली जाते. नभोवाणीतील उद्घोषणेत कोणते गुण असावेत? जो बोलतो आपल्याशी रेडिओतून माणूस, त्याच्यामध्ये उत्सुकता, रोचकता, सूचकता अशा पद्धतीचे गुण असावे. उद्घोषकाच्या अंगी कोणते गुण असावे? आणखी तर कल्पकता असली पाहिजे त्याच्या अंगी, सहजता असली पाहिजे, योजकता असली पाहिजे आणि सहज त्यांना आपल्याशी तो बोलला पाहिजे. नभोवाणीची भाषा कशी असावी? तर संवाद साधणारी, नेहमीच्या बोलीभाषेशी असणारी, छोटी छोटी वाक्य असलेली आणि छोट्या वाक्यांचा समावेश असलेली भाषा नभोवाणीची असावी. दूरचित्रवाणीसाठी लेखन करताना काय काय काळजी घेता येईल? दूरचित्रवाणी हे माध्यम कोणत्या प्रकारचे माध्यम आहे? पहिला प्रश्न. दुसरा त्याचं उत्तर असं की श्राव्य आणि दृक, दृश्य दिसते आणि आवाज पण ऐकायला येते, असं दृकश्राव्य माध्यम आपल्याकडे टी व्ही आहे, ज्याला आपण दूरचित्रवाणी म्हणतो. दूरचित्रवाणीचे वैशिष्ट्य कोणते? तर चलचित्र असते व त्यात पूरक निवेदनसुद्धा असते, चित्र पण असते आणि निवेदनसुद्धा असते. दूरचित्रवाणीसाठी भाषा कशी असावी? बोलीभाषा असावी, छोटे छोटे वाक्य असावे, उच्चारणात स्पष्टता असावी, दृश्य व शब्द यांचा मेळ साधलेला असावा. दूरचित्रवाणीमध्ये लेखनाकरता कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहे? तर संवाद लेखन म्हणून संधी उपलब्ध आहे, पटकथा लेखक म्हणून संधी उपलब्ध आहे, टेलिड्रामा रायटर म्हणून संधी उपलब्ध आहे, माहितीपट रायटर म्हणून संधी उपलब्ध आहे आणि प्रवाही संवाद लेखक म्हणून तुम्हाला त्यात किंमत आहे. दूरचित्रवाणीतील संवाद लिहिताना काय काय काळजी लेखकाने घ्यायची असते? तर संवाद चटकदार झाले पाहिजे, दमदार झाले पाहिजे, दृश्याशी पूरक माहिती देणारे संवाद असले पाहिजे. व एवढंच नव्हे तर कोणती घटना आहे, काय प्रसंग आहे, पात्रांची काय मानसिकता आहे, हे विचारात घेऊन संवाद लेखकाला करावे लागते. अलीकडल्या काळात काही नवीन माध्यमं आलेली आहे, त्यामध्ये संगणक आहे, टेलिग्राम आहे, टेलिप्रिंटर आहे, फॅक्स आहे आणि त्याही पुढे आता ईमेल आहे, गप्पा ज्याला आपण म्हणतो चॅटिंग, व्हिडिओ कॉल ज्याला आपण कॉन्फरन्सही म्हणतो आणि बुक गंगासारखे अनेक भरपूर मीडियातनी आहेत. सोशल मीडिया म्हणजे काय? तर समाज माध्यमे जे पब्लिकला सगळ्यांच्या हातात आहे, असं व्हॉट्सअप अलीकडल्या काळातलं, आर्कुट, फेसबुक, ट्विटर
आणि अलीकडला ई गप्पा ह्या सगळ्यांवरून व्हॉट्सअप महत्त्वाचा आजचा आपण सगळं आहे, जे आपलं सगळं जग चालू आहे व्हॉट्सअपवर ते व्हॉट्सअप. ब्लॉग हा सुद्धा प्रकार आहे. असे आणि प्रसार माध्यमे मोठा पेस यामध्ये आहे, भरपूर त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. मी त्याच्या PDF तुम्हाला पाठवलेले आहे. कोणत्याही प्रकारचे प्रश्न यावर येऊ शकतात. कृपया हा व्हिडिओ सगळ्यांनी ऐकायचा आहे नीट व्यवस्थित आणि आपल्या परीक्षेला सामोरे जायचं आहे. सगळ्यांचे आभार.